नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज आपण सानपाडा या ठिकाणी आहोत आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांना जे आपले सुरक्षा रक्षकांना पहिला प्रश्न असतो की पगारवाढीचं. लगेच सांगणार साहेब पहिल्यांदाच पगारवाढीचं काय होतं बाबा. कारण पुणे जिल्हा किंवा इतर जिल्हा, नागपूर जिल्हा किंवा इतर जिल्ह्यातल्या सुरक्षा रक्षकांच्या पगारवाढ, आता तुम्ही म्हणाल की मग साहेब त्यांचा तेवढा झाला, आमचा कसा काय आकडा सांगणं हे आता काय नाही. पण ठरवून आता बाकीच्या जिल्ह्यामध्ये झालं म्हणल्यानंतर आपल्यात काय होणार हे तुम्हाला समजूनच आलं असेल. जे सुशिक्षित बुद्धिमान आहेत त्यांना सांगायची काय आवश्यकता नाही, पण तेही विचारू. दुसरं, महाराष्ट्रामध्ये आणि कामगार मंत्री किंवा इतर काय सगळ्या निगडीत जे सुरक्षारक्षक मंडळाचे जे प्रश्न प्रलंबित आहेत, नोकरी आपली वाचली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. सध्या परिस्थिती काय आहे या संपूर्ण विषय आपण चर्चा करणार आहोत आज. साहेब नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत. आणि प्रथम जो काय आता JR बदली झाला किंवा अन्य काही गोष्टी झाल्यात, आपण पगारवाढीचा दुसरा प्रश्न विचारू. पण प्रथम, सुरक्षा रक्षकाची नोकरी ही साबूत आहे का? त्यांना जे वाटतं की बाबा आमचं रोजीरोटी चालली झाली पाहिजे किंवा वाचली पाहिजे, पण ते आहे का? सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो की सर्व महाराष्ट्रामध्ये सुरक्षा रक्षकांच्याकडून फीडबॅक येतो की तुम्ही जी सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत जी बातमी पुरवता, म्हणजे जे काय सुरक्षा रक्षक मंडळामध्ये किंवा शासन स्तरावरती जे काय चर्चा चाललेल्या असतात किंवा काय, ते खालीपर्यंत पोचत नव्हत्या. त्या हल्ली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचायला लागलेत. सुरक्षा रक्षक ते बघतात, त्याचं अनुकरण करतात आणि काही लोक आपल्याला फोन करून माहिती पण देतात की साहेब तुम्ही माहिती दिली किंवा आम्हाला प्रवीण विटेकरचं आम्ही यूट्यूब चॅनल बघतो. तर असंच सुरक्षा रक्षकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तुमचा चॅनलनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि सर्व सुरक्षा रक्षकांनी महाराष्ट्रातल्या हा चॅनल आवर्जून बघितला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो. आता सर्वप्रथम सुरक्षा रक्षकाची नोकरी वाचली पाहिजे हे मी पहिल्यापासून सांगत आलो आहे आणि बरेच वेळा ह्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे की आपल्या डोक्यावरती मोठ्या प्रमाणात महामंडळ MSFचं भूत आहे, ते कमी झालं पाहिजे. आता रोहितदादा पवार यांनी एक पत्र दिले महामंडळाला, महाव्यवस्थापकांना, की बाबा त्यांचासुद्धा पगार वाढला पाहिजे. महामंडळाचा पगार वाढला की आपला आपोआपच वाढणार आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण काय झालं आहे, काय असता, पण आता मी मागच्या तुमच्या यूट्यूबमध्ये सांगितलेलं होतं मीरा भाईंदरचं जे प्रकरण आहे की 3-4 हजाराचा फरक असल्यामुळे त्यांचे 200-300 लोकं ठेवली तिथे आणि आपली लोकं कमी केली त्यांनी. तर असे प्रकार फार मोठ्या प्रमाणात घडायला लागले शासकीय आस्थापनामध्ये, महानगरपालिका, नगरपालिका किंवा सरकारी आस्थापनामध्ये, प्रायव्हेट ठिकाणी. तर ह्याला वचक बसवण्यासाठी आता आपण आमदार किसन कतोरे साहेब यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. बैठका लावू, कारण तो विषय येतो राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ते गृहमंत्री पण आहे, सर्व पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या अंडर आहे. त्याच्यामुळं हा विषय घेताना बैठक कदाचित त्यांच्याकडेच लावली पाहिजे, कारण कामगार मंत्री साहेबांच्याकडे बैठक लावली तर तो गृह डिपार्टमेंटच्या अखत्यारीतला विषय असल्यामुळं त्याच्यावर ठोस निर्णय होईल का नाही हे सांगता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की सन्माननीय आबा ज्यावेळेला गृहमंत्री होते त्यावेळेला बैठक झालेली होती. त्याच्यामध्ये महामंडळासंदर्भात त्यांनी असं सभागृहाला आश्वासन दिलेलं होतं विधानसभेमध्ये की कोणत्याही परिस्थितीत महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्यामुळं सुरक्षारक्षक मंडळाचा सुरक्षारक्षक बेकार होणार नाही, बेरोजगार होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. काय तर आमचं म्हणणं तेच आहे की महामंडळामुळं सुरक्षारक्षक मंडळावरती अतिक्रमण होता कामा नये. त्यांनी त्यांच्या पद्धतीत काम करावं. आमच्या नोंदीत आस्थापनामध्ये तिने हात लावणे, जर गनमॅनची मागणी असेल तर त्यांनी ते पुरवावे, त्याच्याबद्दल आम्ही म्हणत नाही. पण सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक बेकार होऊ नयेत. विधानसभेमध्ये पण झालं आहे, विधान परिषदेमध्ये पण झालं आहे, सरकारनं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. कामगार मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली तेव्हा एक बैठक म्हणजे कमिटी नियुक्त केलेली होती, त्याच्या कमिटीचा रिपोर्ट आहे. त्यांनीसुद्धा त्यांना महामंडळ हत्यारी सुरक्षारक्षक संबोधावं. पण लेबर डिपार्टमेंटने पाठवलेले सर्व प्रस्ताव शासनानं, गृह डिपार्टमेंटनं अजून स्वीकारलेले नाहीत. हे स्वीकारण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.
सध्या जे जी आर बद्दल थोडंसं काही नवीन भरती प्रक्रियाचं आहे ते जरा सांगितलं तर बरं होईल. हो हो ते सांगूया ना. आता बघा, महाराष्ट्र शासनाने जी आर काढला, शासन आदेश काढलेला होता 27/3/2025चा. त्याच्यामध्ये काय संघटना न्यायालयामध्ये सुद्धा गेल्या. आपण सन्माननीय कामगार मंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून दिलं, त्यांना सर्व बाजू समजून सांगितली. तुम्ही सुद्धा त्या बैठकीला होता. आपण 2 वेळा त्यांना भेटून ह्या संदर्भात सविस्तर सांगितलं. आता महाराष्ट्र शासनानं त्या जी आरमध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत. आम्ही त्या बदल केल्यासाठी जाऊन भेटलो. सन्माननीय कामगार मंत्री महोदयांचं सुद्धा अभिनंदन केलं, अधिकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन केलं. परंतु त्याच्यामध्ये पहिल्या शासन आदेशाप्रमाणे सर्व केलं आहे, पण 10वी पास आणि 12वी पास. बरं, 10वी पासचं जे तिने त्याच्यात अट घातल्या, तर आमचं त्यांना एकच सांगणं होतं, तुमचा 27/3/2025च्या जी आरला आमचा विरोध नाही. हे मंत्री महोदयांना सांगितलं, अधिकाऱ्यांनाही सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये जे अनुकंपा, परिणामग्रस्त आणि रिकमेंडेड ह्या 3 गोष्टी तुम्ही त्याच्यातनं वगळा. बरोबर आहे. आता त्या 3 गोष्टी त्यांनी वगळल्या त्याच्यामध्ये, पण 10वी पासचं केलं. आता जे अनुकंपा तत्वावरती ज्या सुरक्षा रक्षकांचा कुटुंबप्रमुख ज्या वेळेला कुटुंबातनं निघून जातो, तेव्हा शासनाची पॉलिसी आहे की त्यांच्या कुटुंबातल्या एकाला कोणाला तरी नोकरी मिळाली पाहिजे. पण आता त्या सुरक्षा रक्षकांची जी फॅमिली आहे, त्यांचं 10वी शिक्षण जर नसेल तर ती ह्या लाभापासून वंचित राहतात. आणखी एक आपण त्याच्यात टाकायला सांगितलेलं होतं की जे पॅरलिस झालेली जे आहेत, जे मेडिकल अनफिट आहेत, त्या फॅमिलीला सुद्धा तुम्ही डॉक्टरचं सर्टिफिकेट उपलब्ध करायला सांगावं आणि त्यांनासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं की जेणेकरून जिवंतपणी तो मरण यातना भोगतोय आणि त्याचं कुटुंब डोळ्यात देखत बघतंय, तर त्याला त्याचं बेनिफिट मिळालं पाहिजे. अशा 2 मागण्या आपल्या पहिल्यापासूनच्या आहेत, त्या आपण आता लावून धरू. 10वी पासच्यामध्ये आमचं जी आर काढला त्याच्याबद्दल शासनाचं सुरक्षा रक्षक मंडळाचं सन्माननीय कामगार मंत्री महोदयांचं आम्ही अभिनंदनच करतो. पण पसारा ॲक्टमध्ये जे कंडिशन आहेत तुम्ही समजून घ्या की पसारा ॲक्टनुसार सर्व एजन्सी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करते. त्याच्यामध्ये 8वी पास आहे, त्याच्यामध्ये उंचीची मर्यादा आहे. आमचं मत असं आहे की आता आम्ही तुम्हाला हे म्हणणार नाही की हा जी आर बदला. आता बरेच त्याच्यावरती विचारमंथन झालं. आम्ही कामगार मंत्री महोदय आणि त्या डिपार्टमेंटला एक विनंती करणार आहे की तुम्ही हा जी आर बदला, असा आता आम्ही म्हणायचा काही प्रश्न येत नाही, पण पसारा ॲक्टमध्ये तुम्ही ह्या जी आरनुसार बदल करा. काय करा? पसारा ॲक्टमध्ये तुम्ही बदल करून घ्या. बरोबर. म्हणजे काय होईल, आम्हाचं काय कारण ज्या एजन्सी त्या पसारा ॲक्टनुसार कामगारांची नियुक्ती करते तीच सुरक्षा रक्षक मंडळात यायला झाली तर ती होऊ शकत नाही. म्हणजे हा जरी आदेश काढला, मग त्याच्यामध्ये काय होणार, एखाद्या आस्थापनामध्ये 10 सुरक्षा रक्षक काम करतात, त्याला मंडळात यायचं आहे, त्याच्यातलं जर 5 जणांची 10वी पास नसेल तर ते 5 जण ह्या लाभापासून वंचित राहणार. म्हणजे कायद्याची अंमलबजावणी व्हायला आता 25%, म्हणजे आता पहिलं 100% होतं, ते 25% जरा अडथळा येऊ शकतो. 75% त्यांना न्याय मिळेल. पण काही अंशी शासनाने निर्णय घेतला, त्याच्याबद्दल शासनाचंही अभिनंदन काय. आणि आता थोडी सुरक्षा रक्षक मंडळाला गती येईल. कालच आम्ही कामगार मंत्री महोदयांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं की जेणेकरून महाराष्ट्रामधील जे सुरक्षा रक्षक आहेत, जे इच्छुक आहेत सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायला, जे एजन्सीमध्ये काम करतात, एजन्सीमध्ये त्यांना पगार वेळेत देत नाहीत, 12-12 तास काम करून घेतात, त्याचा मोबदला देत नाहीत, PF देत नाहीत, ESIC देत नाहीत, तर ह्या गोष्टीपासून ते वंचित आहेत. तर शासनाने ह्या गोष्टीची दखल घेऊन घ्यावी अशी जी विनंती केली, तर काही अंशी सफल झालेले आहे. अजून पुढचा लढा आपला बाकी आहे, ते आपण लढू. आता आपण एक संघटनेमार्फत मागणी केली होती की सुरक्षा रक्षक मंडळ स्टाफ भरती करते आणि ते स्टाफमध्ये आपल्या सुरक्षा रक्षकाचे पाल्य जे आहेत ते सुद्धा MPSC UPSC परीक्षा एक्झाम देत आहेत, ते सुद्धा चांगले सुशिक्षित आहेत, चांगले आहेत, तर त्यांना संधी मिळावी त्याच्यामध्ये, किंवा आपण संघटनेतर्फे मागणी करत आहे, तर ती काय आहे आणि जी आरची संपूर्ण माहिती सांगा. ती मागणी अशी आहे की मी तुम्हाला माहिती देतो. ज्या 62, 65, 64 ज्या काही निरीक्षकांच्या पोस्ट आहेत, तर ह्या सुरक्षा रक्षक मंडळ सानपाड्याच्या पोस्ट नाहीत. लक्षात, संपूर्ण महाराष्ट्रामधली जेवढी माथाडी मंडळ आहेत, जे सुरक्षा रक्षक मंडळ आहेत, ज्यांना निरीक्षकांची कमतरता भासते, अंमलबजावणीसाठी अडचण निर्माण होतात, तर ही कंबाईन आहे ती भरती. परत
त्यांच्यात लेखापालची पोस्ट आहेत, क्लिरिकल स्टाफच्या पोस्ट आहेत हो. काय. आणि ज्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे 5 वर्षापासून 10 वर्षापासून जे क्लिरिकलमध्ये काम करतात त्यांनासुद्धा घ्यायचं आहे. म्हणून ह्यांनी ह्या शॉर्ट पिरियडमध्ये अच्छा. काढलेल्या आहेत. ज्या कमी पडत आहेत त्या पोस्ट काढलेल्या आहेत. तर त्या पोस्ट तुम्ही जे सुरक्षारक्षकांची पाल्य मुलं त्या शिक्षणामध्ये बसतात त्यांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरावे. आणि ते फॉर्म भरल्याच्यानंतर आपण शासनाकडे मागणी केलेली आहे. समजा आता माथाडी कृती समिती, माथाडी सुरक्षारक्षक कृती समितीची मागणी आहे की 50% आरक्षण त्याच्यामध्ये. 50% जी कष्ट करतात, जे सुरक्षारक्षक मंडळामध्ये काम करणारे लोक आहेत, ते माथाडी कामगार घाम गाळून ते माथाडी बोर्ड त्यांनी वाचवलं. किंवा त्यांच्या घामाचं पैसे आहेत. ते जे बोर्ड चालतं ते कशावरती चालतं, लिव्हीवरती चालतं. शासन काय त्याला मदत करत नाही. तर आमचं म्हणणं असंच आहे की जर सुरक्षारक्षक मंडळ लिव्हीवरती चालतात, त्या सुरक्षारक्षकांच्या घामातून किंवा माथाडी कामगाराच्या घामातून जे सुरक्षारक्षक मंडळ व्यवस्थित चालतात, त्यांना आर्थिक पाठबळ मिळतं. तर तिथं त्या सुरक्षारक्षकांच्या पाल्यांना आणि माथाडी कामगारांच्या पाल्यांना 50% आरक्षण करावं, अशीच मागणी आपलीसुद्धा आहे. आपण करतो. आणि मी आव्हान करतो महाराष्ट्रातील सर्व सुरक्षारक्षकांना की ज्यांचे मुलं शिकलेले आहेत, ते फॉर्म दिलेले आहे, त्या फॉर्ममध्ये साईड दिलेले, ती साईड ओपन करून बघा आणि त्या अनुषंगानं सर्वांना फॉर्म भरायला लावा. तोपर्यंत काय निर्णय झाला तर चांगलीच गोष्ट आहे, पण प्रत्येकानं त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. पण ही सुरक्षारक्षक मंडळाची आहे, क्लेरिकलची. तुम्ही सुरक्षारक्षकांची समजू नका. कारण ते आता ती जाहिरात आल्यावर काय सुरक्षारक्षक मग आता आमची भरती होणार काय, असं तो भाग नाही. आणि शासनानं जो आता GR सुद्धा बदल केला आहे, लक्षात घ्या. तो कसे कामाची कार्यपद्धती सुरक्षारक्षक मंडळाला ठरवून दिलेली आहे. ती ओपन भरती असं गृहीत धरू नये. जिथं सुरक्षारक्षक मंडळ, आता नागपूर सुरक्षारक्षक मंडळानं जशी भरतीची जाहिरात काढली तसे बाकीचे सुरक्षारक्षक मंडळांना आवश्यकता लागली की ते काढतील, तेव्हाच ते गृहीत धरा. नाहीतर कुणाची फसवणूक करून घेऊ नका. हां, पगाराचं आता काही सुरक्षारक्षकांनी एवढं म्हणजे फोन करून माहिती, ते पुण्याची जाहिरात आली, नागपूरची जाहिरात आली, साहेब आपली कधी येणार. तर आम्हीसुद्धा सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष साहेब अशोक डोके साहेब यांच्याशी चर्चा केली. चर्चा केल्याच्यानंतर आपलीसुद्धा जाहिरात ह्या 2-4 दिवसामध्ये पेपरला येईल, याची सुरक्षारक्षकांनी दक्षता घ्याव्या. हां, कधी येऊ शकते. चर्चा झालेली आहे, त्यांनी मान्य केलं की आम्ही पण आता जाहिरात देतो आहे. तर देईल त्यावेळेला आपल्याला पगार किती वाढला, काय त्याच्यात त्यांचा मसुदा आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, किंवा सजेशन ऑब्जेक्शन मागवताना ते किती दिवसाचा टायमिंग देत आहेत, त्या ह्याच्यामध्ये जर सुरक्षारक्षकांना काही शंका वाटली त्यानेसुद्धा त्याच्यामध्ये नोंद करायचं आहे. ते सर्वांच्यासाठी असतं. ते आपलीसुद्धा पेपरला जाहिरात लवकरात लवकर येणार. चालेल, नक्कीच साहेब, या संपूर्णतः माहिती दिली त्याबद्दल. आणि पगारवाढीची तर आता आपल्याला माहिती आलीच की काय होतं काय नाही. पण साहेबांचा एक पहिल्यापासून एक आहे, ते किमान वेतनाचं अजून झालं नाही साहेब. किमान वेतनाचा तो तसाच राहिलेला आहे. त्याचं काय अजूनपर्यंत झालेलं नाही, माहीत नाही त्याचं पुढे काय होणार आहे की नाही ते. पण नाही, सांगतो ना तुम्हाला. किमान वेतनाचं हे बघा, हे किमान वेतनाचं हे आहे. 45 दिवसाचं नोटीस दिलं आहे महाराष्ट्र शासनानं. जे केंद्र शासनाचे जे 4 कामगार कायदे आहेत त्याच्यामध्ये ते कामगार सुरक्षा हे जे त्याच्यामध्ये तिने स्थापन केलं आहे, तर त्याच्यामध्ये 45 दिवसाचं महाराष्ट्र शासनानं नोटीस दिलं आहे. ते सर्वांनी त्याच्यावरती अभ्यास करून ते शासनाला कळवावं. ते लागू होणार आता. हां, ते नवीन हे काय दिलं ना तिने, वेतन संहिता 2019. तर त्याच्यामध्ये त्या आता ती किमान वेतनाची तिने व्याख्या त्याच्यात बदललेली आहे. आता जे किमान वेतन लागू होणार, किंवा आता जे तुम्हाला महागाई भत्ता लागतो, आता पहिलं तुमचं जानेवारीत वाढायचा, तो तुम्हाला फेब्रुवारीत मिळायचा, बरोबर आहे ना. आता मार्चच्या नंतर एप्रिलला वाढणार, ते तुम्हाला मेला भेटणार. हां, ते बदल केलेत तुम्हाला. परत जे तुमचं जूनला वाढायचं ते आता तिने ऑक्टोबरला वाढणार. आणि मग ती म्हणजे ती जे तफावत आहे, काही कंपन्या एरियर्स देत नाहीत.
किंवा त्यांना ते आर्थिक वर्ष त्यांचं मार्च टू मार्चचं असतं, बरोबर. मग त्यांना जे हे महागाई भत्ता वाढला की त्यांना पेमेंट करायला एरियसची फार अडचण निर्माण होते, त्यांना मंजुरी. म्हणून आता शासनाने निर्णय घेतला आहे की ते जे 6 महिन्याचं जानेवारी जून जे होतं ते मधले 3 महिने कमी करून पुढं घेतलं आणि ते 3 महिने वाढून तिकडं पुढं घेतलं. तर आता ते एकदम व्यवस्थित झालं. आता त्याच्यामध्ये काय शंका कुशंका बाळगायचं काय, हा जो 45 दिवसाचं नोटीस दिलेला आहे, हे 45 दिवसाचं नोटीसचा पिरियड संपल्याच्या नंतर त्याला शासन निर्णय घेऊन ज्यावेळेला ते फायनल नोटिफिकेशन काढेल त्यावेळेला ते सर्वांच्या कायद्यात रूपांतर होईल. धन्यवाद साहेब, आपण संपूर्ण आता माहिती दिली. मित्रांनो, सुरक्षा रक्षक, महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक आपले काही सुरक्षा रक्षक इतर जिल्ह्यामधले म्हणतात की साहेब आम्हाला मुंबईमध्ये यायचं असेल तर फोन करा, तुम्ही साहेबांना भेटू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता, आपल्या जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. आणि इतरही सुरक्षा रक्षक जे नाही आहेत ते भरती व्हायचं आहे मला, असेही सुरक्षा रक्षक जे काही उमेदवार आहेत ते फोन करतात. त्यांना मी एकच सांगेन की तुम्ही ऑफिसमध्ये या, इथे सभासद बना, तुमचं नाव नंबर देऊन जा. ज्यावेळेस कधी भरती निर्माण होईल किंवा आणि काय होईल तर तुम्हाला तसा संदेश जाईल, तुम्हाला तसं कॉल केला जाईल, तुम्हाला माहिती मिळेल. इथे आलं तर तुम्हाला माहिती पण भेटेल. ज्यांना यायचं आहे ते येऊ शकता. आपलं सानपाड्याचं ऑफिस तुम्हाला मी हा ॲड्रेस संपूर्णतः पाठवतो, ॲड्रेसवरती या. फोन कुणाला करत बसू नका, इथे ॲड्रेसवरती येऊन इथं माहिती घ्या. संपूर्णतः माहिती तुम्हाला इथे मिळेल. जे आपले सुरक्षा रक्षक आहेत जे इतर असतात इकडे तिकडे, तर त्यांनी येऊन इथं सभासद बना. आपली पतपिढी आहे चैतन्य नागरिक सहकारी पतपिढी, जी मर्यादित आहे, आपल्याला सर्वांना मदत करते. आता कित्येक सुरक्षा रक्षकांना आपण मदत करतो की ज्यांचे सिव्हिल खराब झालेत, त्यांना काहीच कुठं भेटत नाही आहे आणि लग्नाचं किंवा अन्य काय अशा काही गोष्टी असतात, तर त्यासाठी आपण तत्परतेने मदत करतो. तर ती मदत घेण्याकरता या ठिकाणी यावी, एवढीच विनंती. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. आणि साहेब पुन्हा एक वेळ धन्यवाद.